प्रभागाध्यक्ष झाल्यावरती आम्ही ठरवलं की आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 23 असेल, 24 असेल, 22 असेल की आपण प्रभागामध्ये जाऊन व्हिजिट करायची. पण सर्वप्रथम आम्ही आज थेरगाव हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करायची ठरवली. माझ्यासोबत आमचे गटक्षेत्रीय अधिकारी कोळप साहेब आहेत आणि डॉक्टर मोसंगी सर आहेत आमच्यासोबत. आम्ही माझे जे स्टाफ आहे, माझे कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांनी आज थेरगाव हॉस्पिटलवर सर्वप्रथम व्हिजिट केली. तर त्या व्हिजिट करत असताना आम्ही जे थेरगाव हॉस्पिटलतले रुग्ण असतील त्यांना सगळ्यांना विचारपूस केली की बाबा की तुम्हाला डॉक्टर वगैरे सगळे व्यवस्थित ट्रीटमेंट देतात का, तुम्हाला काय अडचणी येतात का, काही त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या. हॉस्पिटलमध्ये साफसफाई सर्व व्यवस्थित होती का. पण रुग्णांनी जी माहिती दिली की आम्ही इथं आमच्या दुसरी तिसरी जे माझ्या मुली असतील किंवा आमचे जे पेशंट असतील, नातेवाईक असतील, तिथं चांगल्या प्रकारे आम्हाला ट्रीटमेंट दिली जाते. पण मला जे त्यांचं तर सगळ्यांचं व्यवस्थित आलं, पण जे मी विजिट करत असताना मला साफसफाईमध्ये कुठेतरी जरा कमतरता वाटली. पण साफसफाईचे जे मी विचारपूस केली तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे स्टाफ कमी आहे किंवा आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, पण तक्रारी आमच्या आम्ही ज्या सांगितल्यात त्या वेळोवेळी त्याचं फॉलोअप घेतले तरी ते लवकर होत नाही. पण आमचे क्षेत्रीय अधिकारी असेल, मी असेल प्रभागाध्यक्ष म्हणून ह्या लवकरात लवकर ह्या जे काही समस्या असतील हॉस्पिटलबद्दलच्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही रुग्णाच्या नातेवाईकांनाही काय भेटलं, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे? नातेवाईकांचं म्हणणं असं होतं की आम्हाला इथं आम्ही काय काय पेशंट लांबचे पण आहेत, काय आपल्या प्रभागातले आहेत, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला व्यवस्थित इथं ट्रीटमेंट दिली जाते. त्या लोकसंख्यामुळे आता आपल्याकडं हा थेरगाव हॉस्पिटल झाल्यापासून आधी आपल्याकडं कमी पेशंट येत होते, पण आता वाकडवरून म्हणा, हिंजवडी म्हणा, कोणी गावावरून सुद्धा पेशंट नातेवाईक येतात. त्याच्यामुळं आपल्याला कुठेतरी स्टाफ कमी पडत चाललेला आहे. तसं मोसंगी सर असतील, त्यांनी आम्हाला मागणी केली आहे. त्या आमच्यासोबत आमचे गटक्षेत्रीय अधिकारी पण आहेत, ते आम्ही लवकरात लवकर ते मार्गी लावायचं काम करू. शासनाला आम्ही सूचना आपले प्रभागाचेच जे आमच्या पॅनलचे अभिषेक भाऊ बारणे स्टँडिंग चेअरमन आहेत, त्याच्यामुळं तर आम्हाला नाही वाटत की आता आम्हाला अडचण येईल. म्हणून मी अभिषेक भाऊंना सुद्धा आता मीटिंग त्यांच्यासोबत मी घेणार आहे की आपल्या प्रभागामध्ये हॉस्पिटलच्या बाबतीत काय अडचणी आहेत, समस्या आहेत, मी त्यांच्या कानावरती पण घालून आम्ही हा जे प्रॉब्लेम आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करू. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा माझा आवाज न्यूज चॅनल.